लग्नाच्या साखरपुड्याचा सिनेमॅटिक शूट कसा करायचा मला सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये। तर मी हे बघा सूरज भोसले आंबा माझा गाव आपली सवारी निघणार होती थेट आंब्यामधून थेट बोकारे पांगऱ्याला। मी जे नवरदेवाला ऍक्शन सांगितल्या होत्या ते तर एकदम योग्यरित्या पार पाडून राहिल्या बघा नवरदेव। तर पांगऱ्याकर गाड्या निघाल्या बघा गाड्याचा एक शूट घ्यायचा होता पण या मोटरसायकल काय गाडी घातली बघा। तर ते सगळं सोडा आम्ही कसा बघा गाड्याचा शूट कंप्लीट केला आणि पोहोचलो डायरेक्ट बोकारे पांगऱ्यामध्ये। तर पांगऱ्यामध्ये आले बघा आपले मित्र परिवार। पांगऱ्यात आल्यावर एकदम फटाके बिटा केल्यावर नवरदेवाचं स्वागत करण्यात आलं। इकडून नवरी आली इकडून नवरदेवाला आणि एकदम पिक्चर मधल्या यांचं मिलन झालं। दोघांना पण सोबत येऊन जे काही स्वागताची रसम असती पाय वगैरे धुण्याची कंप्लीट करून टाकली आणि तयार वगैरे होऊन लग्न मंडपामध्ये विराजमान झाले। नवरी नवरदेव विराजमान झाल्यावर साक्षगंध सोहळ्याला सुरुवात झाली बघा। सगळ्यांच्या साक्षीने सहमतीने या साक्षगंध सोहळ्याला सुरुवात झाली। यामध्ये नवरी नवरदेवाला आयर दिले ते परत घरी जाऊन घालून आले आणि राहिली रसम पूर्ण व्हायच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक आणि फॉलो नाही केलं तर लवकर कोण घ्या 0 मिनिट लागतो। तर सगळ्या रसमा कंप्लीट झाल्या एक रसम राहिली लास्टची ती म्हणजे अंगठी घालायची। तर याच्यामध्ये बघा नवरदेवाने अगोदर नवरीला अंगठी घातली नंतर नवरी नवरदेवाला घातली नंतर मग हात जोडून सगळ्यांचे धन्यवाद केले या साखरपुड्याला आल्याबद्दल। आणि यामध्ये बघा एक मिस्टेक झाली सकाळपासून जेवण नाही करून आलो त्याच्यामुळे फार भूक लागली। माझ्या मनातल्या व्यथा गजूभावनं जाणून घेतल्या। गजूभाव मला आपण दोघे भाऊ एका ताटात जेवू हे एवढं ऐकून माझे डोळे पाणावले बघा। तर ढसा ढसा रडणं होतं साखरपुड्याचं पण जाऊ द्या म्हणलं कशाला सणासुदीचं नाही बरोबर दिसणार। तर जेवण खाऊन आम्ही आलो नवरदेव नवरीचे सिनेमॅटिक शूट करायला शाळेमध्ये। शूट करण्यासाठी गावातल्या शाळेचं वातावरण एकदम अनुकूल होतं। तर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता असले काय शूट केले बघा आम्ही। आणि नवरीसाठी जे मोबाईल आणला होता नवरदेवाने ते पण देऊन टाकला इथं। दोघांच्या हस्ते मोबाईलची ओपनिंग झाली नंतर मग घरी आल्यावर मोठ्यांचे नवरदेव नवरीने आशीर्वाद वगैरे घेतले। तुम्हाला जर सगळे शूट पाहिजे असले तर तुम्ही आपल्या सूर्या 7 आयडी वर जाऊन पाहू शकता। थँक्यू भेटू पुढच्या ब्लॉग।